गुड मॉर्निंग सगळ्यांना. कशा आहात सगळे? सगळे मजेत असेल, आनंदी असेल, तसेच स्वस्त असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते. तर चला, सकाळपासून ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. तर आताच अपेक्षा शाळेत गेलेली आहे आणि सक्षमही ट्युशनला गेलेला आहे. तर मुलांचं वगैरे सगळं आवरून दिलं आणि आता जी काही कामं आहे तर त्याला सुरुवात करते मी. तर इकडचं मागची झाडझूड वगैरे मी करून घेतली आणि त्यानंतर झाडांना पाणी वगैरे द्यायचं होतं तर तेच टाकत होते मी. कारण ना 2 दिवसात म्हणजे आता पाणी टाकावंच लागतं. तसं तर हिवाळ्याचे दिवस आहे, पण काही काही झाडं अशी आहेत की त्याच्यातली ना माती लवकरच कोरडी पडत असते. त्यामुळे 1 दिवसाआड म्हणजे झाडांमध्ये पाणी टाकावंच लागतं. तर आता थंडी वगैरे पण छान पडायला लागलेली आहे आणि म्हणूनच मग मी स्वेटर घालूनच काम वगैरे करत आहे. कारण चांगलंच थंड झालेलं आहे वातावरण आता. तर झाडांना ना भरपूर अशा कळ्या आलेल्या आहेत छान. पानंही नवीन नवीन येत आहे आता आणि कळ्या तर भरपूर आहे. म्हणजे सध्या फुलं वगैरे तेवढे नाही आहे, मोजकीच फुलं आहे, मात्र कळ्या भरपूर आलेल्या आहे झाडाला. मी जसं की त्या दिवशी तुम्हाला व्लॉगमध्ये सांगितलेलं होतं की डिसेंबर महिन्यामध्ये म्हणजे छान भरून म्हणजे झाडं भरून अगदी असे फुलं लागलेले असतात. सध्या आता फक्त कळ्या आहेत त्याला आणि एक दोन असे झाडांना फुलं वगैरे लागलेली आहेत. आणि शेवंतीच्या झाडाला देखील ना भरपूर अशा कळ्या आलेल्या आहेत छान. काही दिवसात त्यालाही छान फुलं येतील. तर जसं की मी म्हटलं की आता थंडी खूप जास्त पडायला लागलेली आहे. म्हणजे एवढे दिवस अजिबात वाटत नव्हती आणि अचानकच चांगलीच थंडी पडायला लागलेली आहे. तर तेच मला थोडेसे ब्लँकेट वगैरे काढायचे होते. तर हॉलमध्ये हा जो बेड आहे माझा, तर त्याच्यामध्येच मी सगळे ब्लँकेट स्वेटर वगैरे ठेवत असते. तर तेच मला काढून घ्यायचं होतं. तर मध्यंतरी जेव्हा गावाला आम्ही दिवाळीनंतर गेलो होतो तर फक्त सगळ्यांचे एक एक स्वेटरच मी काढून धुवून सोबत नेलेले होते. कारण तिकडे म्हणजे नेहमी वेदर थंड असतं म्हणून. मात्र बाकीचे स्वेटर काही काढले नव्हते. तर ते सगळे स्वेटर मी आता काढून घेतले कारण ते धुवायचे आहे मला. परत म्हणजे आता ब्लँकेटही काढायचे आहे कारण आता चादरीने काही थंडी जात नाही, अशी थंडी आता पडायला लागलेली आहे. म्हणून ब्लँकेट वगैरे काढायचे होते. तर सगळे स्वेटर ब्लँकेट वगैरे यातच ठेवत असते मी. असा बॉक्सचा बेड आहे हा, म्हणजे त्याच्यामध्ये आपण काहीही ठेवू शकतो. तर तो बनवतानाच त्या प्रकारचा बनवून घेतलेला होता. आणि असा बॉक्सचा वगैरे बेड असला की त्यात बऱ्याचशा गोष्टी राहतात. तर हा बेड ना जरा हेवी असल्यामुळे थोडासा जपूनच हाताळावा लागतो. थोडीशी भीतीच वाटत असते एकटं म्हणजे त्याला सरकवताना वगैरे. जे काही वरचं कवर आहे त्याचं ते काढताना वगैरे थोडं हेवी आहे ते. त्यामुळे जर एक जण सोबतीला राहिलं तर त्यातनं काही गोष्टी वगैरे काढायला बऱ्या पडतात. मात्र आता घरी वगैरे कोणीच नव्हतं. तर चला, ब्लँकेट वगैरे मी आधी काढून ठेवले. तर ते सगळे धुवायचे आहे मला. मात्र त्याआधी म्हटलं स्वयंपाक करून घेते कारण सक्षम येईल आता थोड्या वेळाने. त्यालाही मग कॉलेजला जायचं असतं. त्यामुळे इथलं काम किचनमधलं वगैरे सगळं आवरून घेतलं की मग बाहेर कितीही वेळ झाला कामाला तरी काही हरकत नाही. म्हणून आधी किचनमध्ये स्वयंपाक वगैरे करायला घेतला. तर आज वांग्याचं भरीत केलेलं होतं मी. तर म्हणजे या थंडीच्या दिवसातलं पहिल्यांदाच म्हणजे भरीत आज मी केलेलं होतं. आणि या दिवसांमधलं वांग्याचं जे भरीत आहे ना त्याची चव खरंच खूप छान लागत असते, मस्त वाटते. अगदी गरम गरम भरीत वगैरे खायला. आणि भाकरी जर असेल त्याच्यासोबत तर मग बघायलाच नको. मात्र मी आता पोळ्या टाकत आहे. आणि वरण भाताचा कुकर मग मी दुपारी लावत असते, म्हणजे अपेक्षा 2च्या नंतर येते. तर त्याआधी मग 1पर्यंत वगैरे किंवा 12:30पर्यंत वगैरे मी लावून घेत असते. कारण आता सक्षम फक्त भाजीपोळीच खाऊन जात असतो, तो भात खात नाही. क्वचितच एखाद्या दिवशीच तो भात खात असतो. मसाले भात खिचडी वगैरे खातो, पण साधा भात तो खूप क्वचितच खातो. त्याला भाजीपोळीच लागते. आणि अपेक्षा सकाळी भाजीपोळी घेऊन जात असते. तर तिला दुपारी आल्यानंतर मग वरण भात लागतो. त्यामुळे मग मी थोडा गरमच मांडत असते वरण भात वगैरे. कारण आमची मग दुपारीच जेवणं होत असतात. तर आता सक्षम वगैरे आलेला होता तर त्याला जेवायला वगैरे देऊन दिला आणि तो कॉलेजला निघाला. यांनी देखील आता नाश्त्यामध्ये छान गरम गरम पोळी आणि भरीत वगैरे खाल्लं आणि तेही आता ऑफिसला गेले.
तर आज बरेच एक्स्ट्रा कपडे वगैरे होते धुवायचे, तर ते सगळे धुवून घेतले. परत स्वेटर वगैरेही होते तेही धुवून घेतले. आणि त्यानंतर मग आता ना जे ब्लँकेट वगैरे धुवायचे होते ते सगळे धुवायला घेतले. कारण आता कसं वापरायला काढायचे आहे आणि एवढे दिवस आतमध्ये ते ठेवलेले राहतात, त्यामुळे ते तसेच वापरायची अजिबात इच्छा होत नाही. कारण ते जरी आतमध्ये ठेवलेले राहिले तरी त्यात काही ना काही धूळ ही जातच असते. त्यामुळे ते वापरण्याआधी जर धुवून वगैरे घेतले की बरे पडतात. म्हणून सगळे ब्लँकेट मी धुवायला घेतलेले होते. आणि या ब्लँकेटमध्ये ना थोडा जास्तीत जास्त त्याच्यामध्ये पार्ट ना असा व्हाईट क्रीम कलरमध्ये आहे, त्यामुळे तो चांगला व्यवस्थित ना सगळा मी घासून घेतला. आणि काही कपडे मी वाळत टाकलेले आहे आणि जे मला वर टाकायचे आहे सगळे कपडे म्हणजे स्वेटर वगैरे जे जाडे कपडे आहे तर ते सगळे मी ना इथे पाणी निथळण्यासाठी भिंतीवर पिळून वगैरे ठेवून दिलेले आहे. तर ब्लँकेट वगैरे सगळे धुवून झाले, स्वेटर वगैरे. आणि त्यानंतर मग मी ब्लँकेट सगळे वर घेऊन आली होती. मात्र ते पाण्यात गेल्यानंतर इतके जड होऊन जातात की ते म्हणजे दोनही ब्लँकेट आणणं होत नव्हतं माझ्याच्याने. मी तर एकच ब्लँकेट वर आणला आणि मग टाकले ते सगळे ब्लँकेट वाळत. सक्षम जर घरी वगैरे राहिला तर तो वगैरे टाकून देत असतो ब्लँकेट वगैरे. मात्र आता तोही घरी नव्हता आणि हे देखील घरी नव्हते. आणि हे नॅपकिन जे वाळत दिसत आहे तुम्हाला, तर ते काल आणले होते मी बर्डीवरून. तर यूज करण्याआधी म्हटलं धुवून घ्यावे. गुड इव्हनिंग सगळ्यांना. तर आता सायंकाळी भेटते मी तुम्हाला. तर आता मी चाललेली आहे माझ्या नंदेकडे, कारण आज माझ्या भाच्याचा वाढदिवस आहे तर तिकडेच जायचं आहे. तर चला जाऊया सगळे. तर सगळे बड्डेसाठी आता आलेले आहे आणि मुलांचा उत्साह खूप भारी असतो बड्डे म्हटलं की. आणि सगळ्या मुलांचेच बड्डे ना आमच्याकडे हिवाळ्यातच येतात आणि नंतर मग अगदी फुल स्टॉप लागून जातो सगळ्यांच्या बड्डेचा. तर सक्षम आणि माझा भाचा देवांश, तर हे दोघंही एकाच वयाचे आहे. कारण सक्षमचा वाढदिवस हा 29 ऑक्टोंबरला येत असतो आणि याचा वाढदिवस 10 नोव्हेंबरला येत असतो. म्हणजे दोघांमध्ये 11 दिवसाचाच फरक आहे. दोघंही 2008 या वर्षातील आहे. तर या आहेत माझ्या नणद, ज्या की औक्षवान करत होत्या आधी. आणि या आहेत माझ्या मोठ्या जाऊ. तसं तर भरपूर जणांना माहिती आहे, मात्र आता आपल्या यूट्यूब फॅमिलीमध्ये नवीन नवीन सगळे सबस्क्रायबर जुळत आहे आणि त्यासाठीच मी परत सांगत आहे सगळ्यांना की माझ्या फॅमिलीमध्ये कोण कोण आहेत. आणि आता लवकरच आपली फॅमिली ही 2000 सबस्क्रायबरची कंप्लीट होणार आहे. तर थँक्यू सो मच त्यासाठी सगळ्यांनाच. आणि असंच तुमचं प्रेम आणि तुमचा सपोर्ट नेहमी कायम माझ्यासोबत असू द्या. तर या आहेत देवी काकू, माझ्या चुलत सासू. तर त्या सगळ्या आमच्या भेटीला आलेल्या होत्या. तर मग आता देवांशचा बड्डे होता त्यामुळे त्या थांबलेल्या होत्या. आणि यांचाही मागे रिटायरमेंटचा वगैरे कार्यक्रम झालेला होता, तर तोही मी तुमच्यासोबत शेअर केलेला होता. तर त्या गव्हर्मेंट हॉस्पिटलला नर्स होत्या. आता सध्या त्यांचं रिटायरमेंट झालेलं आहे, त्यामुळे आम्हाला भेटायला येत असतात त्या अधूनमधून. आणि आता जी औक्षवान करत आहे ना ती आहे माझी लहान जाऊ वीणा. आणि ज्या अपेक्षाच्या बाजूला बसून आहे त्या आहेत माझ्या सासूबाई. आणि बाकीचे जे आहेत सगळे ते आहेत आमच्याकडले बच्चा कंपनी. तर चला बड्डे वगैरे झाला आणि छान झाला बड्डे देवांशचा. आणि त्यानंतर मग आता सगळे आम्ही बसलेलो आता जेवायला. तर सुनीताताईंनी मसाले भात कढी वगैरे मस्त छान बनवलेला होता. आणि परत समोसे चटणी वगैरे पण त्यांनी आणलेली होती. तर सगळे आता आम्ही सोबत बसलेलो होतो जेवण वगैरे करायला. तर असा होता आजचा संपूर्ण दिवस. तर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक आणि कमेंट करा. जर आपल्या चॅनलवरती कुणी नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.